Hi student, today we are going to start endoplasmic reticulum. Endoplasmic reticulum. Here endoplasmic means inside the cytoplasm. Endoplasmic means inside the cytoplasm and reticulum means network. Okay, and from this endoplasmic reticulum is the network of tiny tubules. Network of tiny tubules present in cytoplasm. ओके, म्हणजेच सपोज या ठिकाणी एक सेल असेल आणि या सेलमध्ये या स्पेसमध्ये या सायटोप्लाझम मध्ये असं एक नेटवर्क आढळून येईल आणि अशा प्रकारचं नेटवर्क या सायटोप्लाझम मध्ये असेल आणि म्हणून याला नेटवर्क ऑफ स्मॉल और टाइनी ट्यूब्यूल्स प्रेजेंट इन साइटोप्लाज्म ऑफ सेल इज कॉल्ड एज द endoplasmic reticulum. Okay, and now next point, what are the specific characters? Endoplasmic reticulum is very important point that it is single membrane cell organelle. कारण की हा जो सेल ऑर्गॅनिल आहे हा एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा सेल ऑर्गॅनिल आहे आणि एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये असणारे सर्वच्या सर्व सेल ऑर्गॅनिल हे सिंगल मेम्ब्रेन असतं. नीट मध्ये यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता यानंतरचा पॉइंट नेक्स्ट पॉइंट इन द डिटेल्स. suppose this one is a cell. Suppose this one is a cell and this is the cell membrane. Okay, there is nucleus and this one is a nuclear membrane. Nuclear membrane. ठीक आहे, आणि या दोन्हीच्या मध्ये काय असेल? हा असेल इंट्रा म्हणजेच इनसाइड सेल्युलर स्पेस. म्हणजे जर आपण सेल पाहिला तर सेलच्या बाहेरून आहे सेल मेम्ब्रेन, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या भोवती आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि दोन्हीच्या मध्ये जो स्पेस असतो याला आपण इंट्रा सेल्युलर स्पेस असं म्हणायचं. ओके, व्हेनेवर वी ऑब्झर्व द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वी सी दॅट. जर आपण यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहिलं तर आपल्याला काय आढळून येईल? तर या ठिकाणी या प्लाझ्मा मेम्ब्रेन इन्व्हॅजिनेट झालेला असतो आणि तो थेट न्यूक्लियर मेम्ब्रेन पर्यंत आलेला असतो आणि मधल्या स्पेस मध्ये अशा सॅक तयार झालेले असतात, मेम्ब्रेनस सॅक तयार झालेले असतात, त्या या इंट्रा सेल्युलर स्पेस मध्ये पसरलेले असतात. म्हणून या ठिकाणी त्याचं एक नेटवर्क आपल्याला दिसायला लागतं. तर या ठिकाणी सपोज दीज आर द स्ट्रक्चर्स ऑफ endoplasmic reticulum. Okay, suppose these are the structures of endoplasmic reticulum. या अशा प्रकारचे स्ट्रक्चर या ठिकाणी आढळून येतं
अशा सॅक या ठिकाणी असतात आणि या सॅक या इंट्रासेल्युलर मेम्ब्रेन मध्ये पसरलेल्या असतात. या ज्या सॅक असतात या आतल्या बाजूला न्यूक्लिअर मेम्ब्रेनला जोडलेला असेल आणि बाहेरून तो या प्लाझ्मा मेम्ब्रेनला जोडलेला असेल आणि मिडल स्पेस मध्ये या ट्युब्युल्स एकमेकांना अशा इंटरकनेक्टेड असतात, म्हणजे त्या आतून एकमेकांना जोडलेले असतात. ठीक आहे. आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या इंट्रासेल्युलर स्पेस मध्ये पाहायला मिळतं, ज्यामुळे या रेटिक्युलममुळे हा जो इंट्रासेल्युलर स्पेस होता याचे दोन कंपार्टमेंट तयार झालेले, दोन कप्पे तयार झालेले. एक या ट्यूब मध्ये असणारा हा इंट्रासेल्युलर स्पेस डिवायडेड इनटू टू पार्ट, वन इनसाइड द ट्यूब्स अँड आउटसाइड द ट्यूब्स. मग इनसाइड द ट्यूब मध्ये हा जो स्पेस आहे, द स्पेस एनक्लोज इनसाइड द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, याला म्हणतात लिम्युनार, लिम्युनार स्पेस, लिम्युनल स्पेस किंवा कंपार्टमेंट, लिम्युनल कंपार्टमेंट. ठीक आहे. आणि बाहेर जो स्पेस राहिलेला आहे, हा बाहेर आलेल्या स्पेसला म्हणतात एक्स्ट्रा लिम्युनल कंपार्टमेंट, एक्स्ट्रा लिम्युनल कंपार्टमेंट. Okay, that means endoplasmic reticulum divide the intracellular space into two compartments. One, the space present inside the endoplasmic reticulum is called as the liminal space, and that of outside is called as the extraliminal space or extraliminal compartment. तर हा जो कंपार्टमेंट असेल यामध्ये काय भरलेलं असतं, इट इज फिल्ड विथ, यामध्ये काय भरलेलं असेल तर सोल्युबल प्रोटीन्स, यामध्ये असतात सोल्युबल प्रोटीन जे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये सिक्रेट झालेले असतात. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये काय असेल, इट कन्सिस्ट और इट इज फिल्ड विथ सायटोप्लाझम, म्हणजे यामध्ये सायटोप्लाझम भरलेलं असेल तर या लिमिनल स्पेस मध्ये सोल्युबल प्रोटीन भरलेले असतात. ओके. नाउ नेक्स्ट, देर आर द टू टाइप्स ऑफ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन टाइपचे असतात. एकाला म्हणतात, एक आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याला म्हणतात RER. आणि दुसरा आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याला म्हणतात SER. Okay, there are the two types of endoplasmic reticulum. One is called as the rough endoplasmic reticulum. This is the rough endoplasmic reticulum. It is called as rough endoplasmic reticulum. याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणायचं, कारण यावरती असतं रायबोसोम मॉलिक्युल्स. यावरती हे जे मॉलिक्युल दिसतात हे असतात रायबोसोम. आणि या रायबोसोममुळे याचा सरफेस हा खडबडीत दिसतो, रफ दिसतो, ग्रॅन्युलर दिसतो, म्हणून याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतात. आणि हा जो या ठिकाणी हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे यावरती कुठल्याही प्रकारचे रायबोसोम नसतात, म्हणून ते स्मूथ दिसतात. ओके. हा जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे म्हणजे RER आहे, हा सॅक पासून बनलेला असतो. इट कन्सिस्ट सॅक. आणि इकडे जर पाहिलं तर इट कन्सिस्ट ट्युब्युल्स. म्हणजेच या ज्या पिशव्या आहेत या सॅक सारख्या असतात
रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये आहे, तर स्मूथ मध्ये त्या ट्युब्युलर असतात. इट कन्सिस्ट ट्युब्युल्स अँड दिस वन कन्सिस्ट द सॅक्स. ओके, इन दिस वे. नाउ नेक्स्ट पॉइंट, जर आपण याचा प्लेस ऑब्झर्व केला तर हा आहे न्यूक्लियस, हा असेल न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या बाजूनं हा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. तर बाहेरच्या बाजूनं म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाजूनं स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. म्हणजेच इट इज टुवर्ड्स न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि हा जर पाहिला तर इट इज टुवर्ड्स कोणीकडे असेल प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज टुवर्ड्स द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, नाउ नेक्स्ट, जर याचा सरफेस पाहिला तर तो रफ असतो बिकॉज देर इज अ presence of रायबोसोम. आणि याचा सरफेस पाहिला तर तो स्मूथ दिसतो. का बरं? बिकॉज देर इज अ absence of रायबोसोम्स ऑन सरफेस वरती ऑन सरफेस. ठीक आहे. And in this way, this is the difference between the rough endoplasmic reticulum and smooth endoplasmic reticulum. And now functions. Functions of the endoplasmic reticulum. दोन्हीची फंक्शन मध्ये थोडासा डिफरन्स असतो. काय फरक आहे? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं फंक्शन जर आपण पाहिलं तर इट सिंथेसाइज प्रोटीन्स. तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये प्रोटीन तयार होतात कारण की त्यावरती रायबोसोम असतात आणि रायबोसोम च्या साह्याने प्रोटीन तयार केले जातात. म्हणजे ज्या ठिकाणी रायबोसोम त्या ठिकाणी प्रोटीन तयार होतात. मग रायबोसोम हे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर असल्यामुळे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सिंथेसाइज प्रोटीन्स. ओके, आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वरती रायबोसोम नसल्यामुळे प्रोटीन तयार होत नाही, तर त्या ठिकाणी लिपिड तयार होतं. म्हणून स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सिंथेसाइज लिपिड्स. त्यामध्ये लिपिड तयार केले जातात. फॉर एक्झाम्पल, इन एनिमल सेलमध्ये जे स्टिरॉइड हार्मोन असतात, ही स्टिरॉइड हार्मोन हा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये तयार केले जातात. म्हणून रिमेंबर, इन एनिमल द स्टिरॉइड हार्मोन्स आर synthesized in SER. Okay, and in this way, this is about the endoplasmic reticulum, their structure and function. In this way, this is about the cell organelle like the endoplasmic reticulum. Okay, are you clear? राहील लक्षात आता? Okay, bye.